बावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण अशा वेगळ्या अशा दावणीला आलो आहोत, तर मालकांशी आपण बोलणार आहोत. नमस्कार. 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 माझे नाव राजाराम महादेव भोसले, राहणार बावची, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. फोन नंबर 9975461940. बरं, आता आपल्याकडं बैल किती आहेत? आत्ता आमच्याकडे 9 बैल आहेत. बरं. 9 बैलापैकी सिद्धापूरलांची 2 बैल आहेत. हां. शंख पाटील यांच्या लाईनमधला एक आहे. बरं. परत काम्याचा एक आहे. बरं. तिकोंडीचा एक आहे. बरं. आणि उमराणी सावकरच्या बैलाचा एक आहे. बरं. पण आता ह्या बैल सांभाळत असताना प्रत्येक जातीचा एक एक बैल पाळला आहे, तर त्या जातीत असं काय विशेष आहे वेगवेगळं? किंवा आता उमराणी सावकार सांगितलं, तिकोंडी राजाची पैदा ही जी लाईन आहे त्यात असा बदल काय, जातीचा विशेष काय महत्व? कसं आहे, सिद्धापूर लाईनचा बैल हा कोशा कलरमध्ये येतोय. बैल जरा स्वभावाला तापट येतोय. हां. आणि तापट स्वभावाचा असल्यामुळं आजकाल शर्यतीच्या पैदास ज्याला करायच्या शर्यतीसाठी त्याला तापट स्वभावाचीच बैल लागतात. आणि कोशा कलरमधल्या बैलासनी जास्त पसंत आहे, त्यामुळे त्या लाईनचे आम्ही 1-2 बैल ठेवलेत. बरं. आता ही दुसरी तुम्ही सांगितले की आता उमराणी सावकरचा बैल हा कसा आहे, तोंडाला, नाकाला, गळ्याला एकदम देखणा बैल आहे. हायटेड बैल आहे. उंची पुरी आहे. परत असा सगळा फिटनेस व्यवस्थित आहे. देखणा बैल आहे. त्याच्या वळूच्या पैदासाठी किंवा विक्रीसाठी अशी वासरं पैदास झाली तर शेतकऱ्यांना त्याचा जास्त फायदा होतोय. बरं, आता ही झालं आपलं बैलांच्या जातीविषयी. बरं, आता इकडं किती वर्षापासून तुमचं घर इकडं, म्हणजे केव्हापासून हा व्यवसाय? तसं सांगायचं झालं तर हा पूर्वीपासून आमच्या वडिलांच्या पासून आमच्या घरी बैल नाही असं कधी काय अजून तरी झालेलं नाही. बैल हा सुरुवातीपासून आम्ही पाळलेलाच आहे. फक्त याच्या अगोदर कसं 2 बैल शेतीसाठी पाळत होतो आम्ही. जसं ह्या क्षेत्रात आलो म्हणजे 87-88च्या पुढं, तेव्हापासून आम्ही बारकी वासरं आणून मोठी करायची, वर्षभर सांभाळायची, 2 वर्ष सांभाळायची आणि नंतर ती विकायची. असा छंद जास्तच लागला. मग जास्त छंद लागल्यावर आपल्याला जेणेकरून बाबा जो बैल पुढं होईल असा खराब बैल बघून किंवा देखणा बैल बघून, खराब बैल घेतल्यामुळे आपल्याला कसं त्यावेळी कमी किमतीत मिळत होता. आणि तो बैल आणून आपण जर त्याचा सांभाळ व्यवस्थित केला 1-6 महिने, तर तो बैल आपल्याला बाबा दिलेल्याचे आपल्याला बेनिफिट देऊन आपला छंद होत होता आणि आपल्याला त्याच्यापासून पैसे पण मिळत होते. त्याच्यामुळं आपल्याला हा नाद वाढत गेला. आणि ह्या नादामुळे काय होतं, ह्या खिलारच्या नादामुळं चांगल्या लोकांची संबंध येते, आपली ओळखी वाढते त्या. आणि आपण विश्वासानं सगळा धंदा करत असल्यामुळे आपल्यावर पण लोक विश्वास टाकते ती. आपण काय ह्या बाजारात जायचं त्या बाजारात विकायचा असला व्यवसाय कधी केलेलाच नाही. आपण हा बैलाची पूर्ण सेवा 1-6 महिने केल्याशिवाय आम्ही कधीही बैल केलेला नाही. किंवा आज बैल आणला आणि उद्या तुम्ही 10-20 हजार नफ्यावर जरी मागितला, भले 50,000 नफ्यावर मागितला तरी आम्ही दिलेला नाही. तिची पूर्ण सेवा करून, त्याचा स्वभाव बघून, त्याचे सगळं गुणगान, त्याचा अवकळपणा असला तर त्याला व्यवस्थित सगळं हाताळणी करून त्याला व्यवस्थित रेगर रुपयाला लावूनच बैल विकलेले. बरं, आता ही करत असताना आता तुमच्याकडे आता कर्नाटकमध्ये जी जोडीचं प्रदर्शन त्यात आता आपला नंबर आला. हो. तर ती दाती कशी आहेत, काय कसं असतंय, कर्नाटकमध्ये जे प्रदर्शन भरतात ते गटवार असते. ती म्हणजे आदत गट, 2 दाती तर 2 दातीच जोडी लागत्या, 4 दाती तर 4 दातीच जोडी लागत्या, 6 दाती तर 6 दातीच जोडी लागत्या. असं नेम अटी आहेत त्यांच्या, नेम अटी आहेत त्या. आणि बैल प्रदर्शनला कर्नाटकात नेत असताना आपल्याला एक तर दाताला सेम पाहिजेत, साईज बैलांची सेम पाहिजे, दिसायला, जातीला, शिंगाला सेम पाहिजेत, तरच ती बैल नंबरात धरली जातात. म्हणजे समजा एक बैल चांगला आणि एक बैल नरम जरी घातला तर तिथं नंबर आपल्याला होत नाही. त्यासाठी कर्नाटकला जायचं ठरलं, कर्नाटकला ज्याला प्रदर्शन करायचे त्याने एकाच एक बैलाची जोडी करायला लागतात, तेव्हा तिथं आपलं कुठंतरी आपण त्या रेसमध्ये चालतोया. बरं, आता ही खेळत असताना आपला भाग वेगळा पडतो, कर्नाटक वेगळं बाहेर पडतो. मग आता ही प्रदर्शन खेळत असताना कुठल्या अडचणींना सामोरे जावं लागतं, किंवा जोड लावायला तर त्रास होणारच. होय. मग ही जी जोडी आपण लावली ना, आपण नंबर केला, तर ती कसं काय योगायोग आला? कसं असतंय, आपण त्या क्षेत्रात काम करत असताना त्याचा बारकाव्यानं आपण प्रदर्शनात आपल्याला नंबर का बसला नाही, आज बाबा आपल्याला
का चौथा बसला, तिसरा बसला किंवा दिलाच नाही एका ठिकाणी, तर का दिलेला नाही ह्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. बाबा आपल्याला नंबर का दिला नाही, आपण काय तिथं त्यांच्या संग तंडवाद किंवा भांडण करून त्याचा काय उपयोग नसते. आपल्याला पराजय सुद्धा पत्करायची पात्रता पाहिजे आपल्या अंगात. आपल्याला जिथं जिथं तुम्हाला हा विजयच मिळेल असं काय सांगता येत नाही. काही वेळेला पंचांच्या बघण्याचा दृष्टिकोन वेगळा राहतो. काही वेळेला पंच ज्या पद्धतीने निवड करतील ती पद्धत आपण मान्य करून घेतली पाहिजे, तरच तिथं जायचं खेळायला. माझ्या बैलाला नंबर दिला नाही म्हणून तिथं तुम्ही जर नुसता हिजडवाद करत बसला किंवा भांडण तंटा करत बसला तर त्याला काही अर्थ राहत नाही. आपल्या बैलाची काय चुकी आहे ही आपल्याला कळली पाहिजे. माझा बैलच असा आहे म्हणून चालत नाही. यात बैलाच्या हरेक तर ह्यात चुकी कोण कुठलीही काढल. जो पंच कुठलीही चुकी काढून तुमचा बैल पहिल्या नंबरचा दुसरा नंबर करू शकेल किंवा तिसरा करू शकेल, पण ती आपल्याला कळलं पाहिजे. बाबा आपल्या बैलाची काहीतरी चुकी आहे म्हणून आपल्याला नंबर कमी दिलाय, आपल्यापेक्षा एखादा श्रेष्ठ आल्याला त्याला नंबर पहिला दिलाय, ही गृहीत धरून आपण याचं तिथं कर्नाटकात प्रदर्शन करत असताना आपण तिथं जायचं. त्यांच्या जे निकाल देईल तो मान्य करायची आपली पात्रता असली तर तिकडे जायचं, नाहीतर मग ते प्रदर्शन करण्यात काय अर्थ नाही. बैल घेत असताना त्या बैलांचं मेन फाउंडेशन लागते, जात गोत लागत्या, बैलांची साईज लागत्या. जी बैल मोठ्या मापाची किंवा तोंडा शिंगाची कांबळ कमी असणारी अशी चांगली बैल आहेत त्याच बैलाचे नंबर तिथे मिळतील. आता हे प्रदक्षिणाचा विषय झाला. आता आपण महाराष्ट्रातनं जाऊन कर्नाटकमध्ये एक नंबर केला. म्हणजे आता आपली बिनजोड किंवा महाराष्ट्रातली टॉपची जोडी आपल्या दावणी. आता सोन्याचं शिंग झाले, आता बैलच जातीवंत बैल. बरं आता ही सांगत असताना तुमचं घर किंवा तुमचा जुना इतिहास स्टार्ट एखादा बैल पाहिला किंवा होऊन गेलेला बैल त्याच्याबद्दल थोडं सांग. कसं आहे, आम्ही 88-89 साली आमचे जत तालुक्यातील पडळकरवाडी खैराव म्हणून गाव आहे, तिथं मित्रमंडळी आहेत. तिथे एका कार्यक्रमासाठी गेल्यावर तिथं काळात तिथं छावण्या होत्या. ते छावण्यात ते चारा पाणी तिथं मिळत नव्हतं, जनावर एकदम खराब झालेली होती. मग तिथून आम्ही एक खोंड आणला होता 3000 रुपयाला. मग ते आणताना आम्ही त्या गाडीतनंच आणला, 4 व्हीलर मधनच आणला होता. लहान खोंड होता. मग तो खोंड आम्ही अगदी 1 वर्षानं त्याला कागलला प्रदर्शन होतं मुश्रीफ साहेबांच्या वाढदिवसाचं. तिथे 1 वर्षानंतर नेला. तेव्हा आम्ही आणला त्यावेळेला तो 6 महिन्याचा असेल. आम्ही 1 वर्षाने नेला, मग 1.5 वर्षाचा आदतमध्ये नेला. तो आदतला तिथे चॅम्पियन झाला खोंड. मग तुम्ही म्हणणार ते आता एवढं काय बघून आणलं तुम्ही. मग तिथं सुद्धा आम्हाला माणसं हसत होती. ही गाडीतनं 3000 रुपयाला खोंड नेलाय. तोच बैल पुढं 2-3 वर्षे गायीसाठी ठेवून ते 2,01,000 रुपये विकला होता अकलूज माळशिरसला. असं इतिहास झालेला आहे बैलांचं. म्हणजे हा पहिला तुमच्या आयुष्यात होऊन गेलेला बैल. अशी बैल झालेत आमच्याकडे, भरपूर झालेत. पण एक म्हणजे हे कसं आहे, एकदम म्हणजे कमी किमतीतला बैल. हे उदाहरण तुम्हाला सांगते. बैल काय आम्ही भरपूर आणलेत, भरपूर तयार केलेत, अशी शेकडो बैल आणून तयार करून दिलेत. आता आमच्याकडे सावकर म्हणून बैल, आता ते वयस्कर आहे, त्याचं वय आता 22 वर्ष आहे. तो आम्ही 2 दाती असताना आणला होता गण म्हणून. डोमणे म्हणून आहेत ते मित्र आहेत, त्यांच्याकडून आम्ही बैल घेतला होता खरेदी करता. मग तो बैल आम्ही बाबासाहेब गोडसे अकलूजचे त्यासनी विकला होता 1,31,000 रुपयाला. त्यांच्याकडून 6 महिन्यानं त्यांचा विकास ठरला. आम्ही आणून त्याला जोड घालून तुमच्या सातारा माऊलीला भाऊ बरकड्यासनी जोडी दिली ती. मग त्यांनी 1 वर्ष सांभाळली. परत त्यांनी ट्रॅक्टर व्यवसाय खिलारचा कमी केला, बंद करायच्या वेळेला ती आम्ही आणली बैल परत रिटर्न. आणि त्यानंतर बैल आणून त्या जोडीचा बैल केला. तो बैल अजून आम्ही घरी ठेवलाय. म्हणजे 20 वर्ष त्या बैल. हो, 22 वर्ष चालू आहे आता. सेवा चालू आहे. म्हणजे ते दोन ठिकाणी बैल इकलेला परत आला. ह्या श्रद्धेपोटी परत ते बैल आम्ही घरीच टाकला. म्हणजे आता टोटल गुरं किती सर्व टोटल जर्सी गाय आता खिलारमध्ये आमच्याकडं खिलारमध्ये 11 गुरं आहेत. 11 आहेत. त्यात 9 बैल आहेत, 2 देशी खिलार गाय आहेत. आणि जर्सीमध्ये आमच्याकडं 18 ते 20 आहेत गायी. तुम्ही किती जण भाऊ? आम्ही 3 जण भाऊ. आमचे मोठे भाऊ आज 12 वर्षापूर्वी वारले त्या अटॅकनं. बरं. आणि 2 नाव काय?
मोठ्या भावांचं नाव आनंदराव. बर आनंदराव महादेव भोसले. 2 नंबरचे नायकू महादेव भोसले. मी 3 नंबरचा राजाराम महादेव भोसले. बर. मग त्यांची 2 मुलं, थोरल्या बंधुराजांची, आणि मधल्या बंधुराजांचा 1 मुलगा 1 मुलगी, आणि मला 1 मुलगा 1 मुलगी. बरं, आता बंधू तुमचे किती आहेत आता, का तुम्ही एकटेच आहे? हयात आता आम्ही 2, 1 वारले. 1 वारले. थोरले वारले. थोरले वारले ते आमचे आता 16-17 मेंबरचं कुटुंब, सगळी फॅमिली एकत्रच आहे. तर आता हे बैलाचं नियोजन कशा पद्धतीने करता तुम्ही एकत्र? कोणाची जबाबदारी काय असते, काय त्या संदर्भात थोडं सांगा. आता वैयक्तिक तुम्हाला बैलांची जबाबदारी म्हणजे काय, बैलांची काय खरेदी विक्रीची जबाबदारी एवढी सेपरेट माणसांच्याकडे आहे. बर. नाहीतर बैलांची हाताळणी, बैलांचं जे काय संगोपन आहे, म्हणजे ही आमची सर्व मुलं करतात. आज आमच्या थोरल्या बंधुराजांची 2 मुलं शेती व्यवसाय बघत हिथं सगळी मदत करते. ती 2 नंबरचा मुलगा LLS डॉक्टर झालेला आहे, तो इथं गुरांचं सगळं नियोजन बघतो, आरोग्याचं इकडं तिकडं. आता माझा मुलगा MSc BEd आहे, आमच्या बंधुराजांचा मुलगा MSc आहे. ही दोन्ही पोरं, ही 3-4 पोरं बैल कुठल्या बैलानं कमी खाल्ले, कुठल्या बैलाचं पाका आलं नाही, कुठला बैल बाबा आज तो नर्वस आहे, हे सगळं लक्ष देऊन त्याचं सर्व व्यवस्थापन ही मुलं करते. कारण हा जो नाद आहे, शो नाद त्यासनी अगदी मनापासून रक्तातला नाद आहे. आणि आम्ही एखादा बैल बाबा आता ही बैल आपल्याकडे 4 आहेत, हे नको म्हटलं तरी ती म्हणते हौशीपोटी तो बैल आपण घ्यायचाच किंवा आणायचाच. ही एक त्यांच्या मनात जिद्द असल्यामुळे आम्ही हे करू शकतो. मुलांच्या मनात सुद्धा ही जिद्द पाहिजे खिलार संगोपनची, तर तुम्ही करू शकणार आहे. सगळ्यांच्या मनात त्याच्याविषयी प्रेम आहे, तर प्रेम असल्याशिवाय हे चालणार करू शकत नाही. त्यामुळं आमच्या इथं कसं आहे, आम्ही शेती विभागात 2च्या ठिकाणी 10 माणसं लाव, 4 माणसं लाव शेती विभागात काम करून घेतोय. पण जनावरांच्या व्यवसायात आम्ही स्वतः सगळे घरचे आमचे मेंबर आहेत, ते सगळे मुलं बाळ सगळे बघतात घरात. आज हे बाबा दुपारी जाणं एखादा बैल पाणी प्याला नाही, मग तो वैरण कमी खातो, मग ते संध्याकाळी प्यायला नसला तर त्याला काहीतरी ताप आहे किंवा टेम्परेचर आहे, हे लक्षात येतं. ही घरची माणसं असल्यामुळं. आमच्या वडिलांच्या काळात 2 बैल आमच्याकडे शेतीसाठी होती, शेती विभागासाठी. मग त्यातील एक बैल जे आम्ही कायमचा मरेपर्यंत सांभाळला होता. तो बैल काम करायचा बंद झाल्यावर दुसरा त्या बैल आणून आम्ही 2 बैल शेती व्यवसाय चालू केला आणि 6-7 वर्ष तो बैल बसूनच ठेवला होता आम्ही. मग तो बैल वारल्यानंतर त्याची आम्ही घरापाशीच समाधी बांधलेली आहे. घरापाशीच धंदे लावून समाधी बांधल्या तिथं. त्या बैलाच्या ठिकाणी सगळं शंकराच्या पिंडीची परत प्रतिष्ठापना करून त्या पिंडीवर तिथं रोजची पूजा बिजा चालू आहे. सोमवारी अभिषेक असतो, दर सोमवारी अभिषेक असतो आणि रोजच्या रोज पूजा अर्चा सगळी व्यवस्थित चालू आहे. म्हणजे बैल जिवंत असताना त्याची सेवा केलीच, पण त्याची एक आठवण म्हणून चालू आहे. आत्ता सेवा चालू आहे त्याची. म्हणजे हे एक खिलार प्रेमी कशाला म्हणतात, तर हे एक उदाहरण आहे. हो बरोबर. म्हणजे नुसता बैल आणायचा, खाया टाकायचा, सांभाळायचा आणि इकायचा तसं नाही. जेव्हा बी प्रेम केलं हा नाट टिकला जातो. हो बरोबर आहे. ते कसं आहे, नुसतं आपण पैशासाठी करायचं नाही, एक श्रद्धेपोटी पण करायचं. आपली हाऊस पण झाली पाहिजे, व्यवसाय पण चालला पाहिजे आणि माणसं पण आपल्याला जोडता आली पाहिजेत या व्यवसायातून. आपण एक घर वाढाव जोडलं पाहिजे, कुठलं घर आपल्या हातनं तुटता कामा नये, अशा पद्धतीने हा व्यवसाय केला पाहिजे. आता ही एक गोष्ट तुमची मला पटली की माणसं जोडली पाहिजेत. आता काय ठिकाणी आम्ही असं बघतो की एखादा बैल पाळायचा आणि तुच्छ वागणूक, म्हणजे माझ्याकडे जी कोणाकडे नाही असं. आता तुमच्या बोलण्यावरून आम्हाला कळतंय की आम्ही आज स्वर्ग बघितलं की एवढी जातीवंत बैल आमची पहिलाच योगायोग आला. आम्हाने सुद्धा तुम्ही म्हणताय असा अनुभव बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. आम्ही आज 30 वर्ष झालं फिरतोय ह्या धंद्यासाठी. ह्यातनं कित्येक घरात जातोय, कुठं जातो, तिथं काय अनुभव वाईट आलेत, काय अनुभव चांगले आलेत. कसं आहे, लोक काय करतात, माझ्याकडे एक बैल आहे म्हणलं की त्याला ते काय तळपाताळ म्हणजे दिसतच नाही, पुढलं समोरचा माणूस आल्याला सुद्धा ते ओळखत नाही. असे सुद्धा अनुभव आपल्याला आलेत. ते सांगायचे काय म्हणजे नसतंय अशा वेळेला काय, पण वाईट अनुभव आलेत. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. तुम्ही 10 बैल पाळा, 4 बैल पाळा, बैल काय आज आहे उद्या नाही, बरोबर आहे बरं का. पण माणसानं समोरच्या माणसाला, कुठलाही माणूस मोठा येऊन दे, बारका येऊन दे, गरीब येऊन दे, श्रीमंत येऊन दे, त्याला किंमत दिली पाहिजे किंवा तो आपल्या छंदापोटी आपल्यापर्यंत आलेला असतो. हो. मग त्याला जर आपण तुच्छ वागणूक दिली तर ते बरोबर नाही, ते आमच्या मनाला पटत नाही.
माणसासारखं माणसानं राहिलं पाहिजे. माणसानं राहिलं पाहिजे. आज आम्ही 200-250 किलोमीटर इथं तुमचं एक नाव इतके दिवस आम्ही ऐकतोय की बाबा भाऊचीच आप्पा आहेत किंवा तुमच्या घराचं. आज तुमच्या बावधन असून दे, वाई असून दे, वाई तालुका असून दे, इकडे सासवड असून दे, पुणे विभाग असून दे किंवा इकडं मानखाटाव असून दे, तुम्ही कुठंही जावा, कुठंही आमचं नाव विचारा, तुम्हाला त्याचा तिथं उत्तर आमच्या नावाविषयी मिळेलच. त्याचा काही विषय नाही. इथं भरपूर सातारा जिल्ह्यातली खिलार प्रेमी आहेत, ती माणूस इथे येऊन गेलेलाच आहे. आता आम्ही जी बैल पाळणारी मंडळी आहेत ना, ती बऱ्यापैकी समंजस किंवा सहानुभूती असणारी माणसं आहेत. आतापर्यंत आम्हाला तर अनुभव आलाय. प्रत्येक शेतकऱ्याचाच माणूस आहे, शेतकरीच बैल पाळणार आहे. बरोबर आहे की. आणि शेतकरी म्हणले प्रेमळ, त्याची व्यथा सांगत असतो. बरोबर आहे, बरोबर. बरं, आता तुम्ही ही संघर्ष करत असताना एक आयुष्यातलं एक दिवस असा दुःखाचा, त्या दिवशीचा एक क्षण असा सांगा की आज ती तुमच्यात नाही किंवा तो बैल नाही किंवा तुमच्या घरातली एखादी व्यक्ती, त्याबद्दल थोडं सांगा. कसं आहे, जे आमच्या बंधुराजाचं निधन झालं त्यावेळेला आम्ही एकदम पूर्ण खचून निघतो. म्हणजे हे आता पुढे आपलं चालणार कसं, कारण ते आमचे बंधुराज होते, त्यांच्या जीवावर हे सगळा खेळ चालला होता आमचा. आम्ही पुढं फिरत होतो या व्यवसायासाठी आणि सगळं इथलं हँडल ते करत होते. ही सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणजे त्या माणसाविषयी आमच्या दादाविषयीची जी काय जी दादाच्या संपर्कात जी माणसं आली त्या लोकांना माहिती आहे आमच्या दादा म्हणजे काय होते, काय चीज होती, किंवा आमच्या परिसराला पण माहिती आहे. त्या माणसाला कुणीही काही सांगा, कुणाचंही काम ऐकलेलं नाही असं काय नव्हतं. मोठा बारका लहान छोटा असा कधीही आधी केला नाही. लहान मुलगा जरी असला तर त्याला आवाजावच तिने बोललं आयुष्यात, पण ती एकदम अचानक आम्हाला सोडून गेली. ते सगळ्यात मोठा धक्का होता. आमची आई वारली, वडील वारले, त्याचं एवढं काय वाटलं नाही, पण आमच्या भावाची जीवनी आहे ते अजून आम्हाला फिरून आलेले. कसं असतं, काही गोष्टी निसर्ग देवानंच त्या विधी लिखित लिहिलेल्या असतात. म्हणजे असं प्रत्येकाच्या दुःखात क्षण येऊन गेलेले असतात. आज ही वैभव उभय सर्व त्यांचा भाव असता तर आज अनेक त्यांना आधार गावला असता किंवा एक ऊर्जा मिळाली असती. हो, अजून ऊर्जा मिळाली असते, अजून पण आम्ही काही करू शकलो असतो. मग काही लोकांचा समज झाला आता ह्यांचा हे नाट टिकणार नाही, संपलं यांचं. पण आम्ही ती जिद्द मनात ठेवून त्यांच्या आशीर्वादानं आमचं चांगलं चाललंय. फक्त त्यांची उणीव भासत्या, काय उणीव भासत्या. हो, बरोबर आहे. मग तुमच्या परिसरातल्या आम्हाने भरपूर लोकांनी सांगितलं, धीर दिला. राजशेठ असतील सातारचे, तुमचे बावधनचे नाना असतील, आप्पा असतील, भोसले आप्पा असतील, तुमचे गिरी गोसाळ आपले नाना असतील. तुम्हाला सांगतो बैल क्षेत्रातले माणिक बाबा चिंदवलीचे व्यक्त केली. हो, बरोबर. मराठ्याचे काका असतील. ह्या लोकांनी आम्हाला सगळ्यांनी धीर दिला त्यावेळेला, आणि सगळ्यांनी आम्हाला धीर दिल्यामुळे आम्ही सुद्धा त्यातनं सावरून जेणे आपल्याला सांगितलेला सल्ला ऐकून आम्ही व्यवस्थित म्हणताना तर आमचं कुटुंब आजपर्यंत एकत्र राहिलं. अजून वडिलांच्या नंतर तुम्ही एकोप्याने राहत होता. तर अशीच आम्हाला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद. आता आपण बैलांची माहिती घेऊ. बैल कुठला, किती दाती, काय या त्या बैलापासून करता करू एक त्या बैलापासून. आता हा जो बैल आहे हा आता पूर्ण सारखा झाला. बर, म्हणजे हा ज्याला जुळला म्हणतात. हो 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 लई करू जुळलाय म्हणजे आता दात समान सगळे दात झालं समान. ही पूर्ण 8 दात समान झालं की जुळला म्हणा, हक्क्याला जुळला म्हणायचं. बैल पूर्ण संपला आता. बरं, आता हे किती वर्षाचं जुळले की आपल्याकडे? शिव आता आपल्याकडं
सर्वसाधारणपणे 6.5 वर्षाचा जुळीक आहे. म्हणजे ह्याचं वय 6.5 वर्षात. 6 वर्षात आम्ही बरीच बैल बघतो, जुळीक बैल माग वाळत्यात. पण हा बैल जसा पुढे तसाच माग आहे, तसाच बैल पुढे आहे. एवढं त्याचं आता जुळून वर्ष झाले. होय होय बरोबर आहे. याचं कारण काय, खाद्याचं म्हणायचं का कसं काय, तुमची जोपासना काय त्यात बदल? तुम्ही म्हणताय ते खाद्याचा पण प्रश्न 100% बरोबर आहे, त्याचा काही विषय नाही. काही वेळेला बैल जुळल्याला काय लोकांची मर्जी मनावली उठती, बैल मारतो, बैलाला ढाणकपणा असतो, वयात बैल आलेला असतो, मग ते मारतोय म्हणून त्याचा खुराक बंद करतात लोक. खुराक बंद केल्यामुळे तब्येत कमी होत्या पाठीमाग. त्याची जर उगा निगा जरी व्यवस्थित ठेवली तर तो जरी जुळला तर ते उलट जास्त फिटनेस त्याचा दिसला पाहिजे. मग तेव्हा जर बैल तसा दमवत असला तर तुम्ही बडवू शकता. पण लोक काय करते ते बडवायचा पण नाही, काहीच नाही, त्याचं वशीन पूर्ण असं पातळून पडलेलं असतंय, तो पाठीमाग पाक असा हे झालेला असते, खराब झालेला असतोय आणि त्याच्यावर दुर्लक्षपणा करते, त्यामुळे त्याची तशी अवस्था होती. आता ती बैल बडावला पाहिजे का नाही, गायांवरनं बंद केल्यानंतर त्याचं ती पहिल्यापासूनची निसर्गाचा नियम आहे, अंडील बैल राहिला की वाळतो किंवा खराबतो. कसं आहे, जो बैल आता वळूत वापरताय तुम्ही, तो बैल सर्वसाधारणपणे एक जुळल्यानंतर 1 वर्षभरात तरी बडवायला पाहिजे, जर आपल्याला शेतीसाठी हाकायचं असेल तर. आणि तुम्हाला कायमचाच वळू ठेवायचा असेल तर काय तुम्ही बडवू शकत नाही, तो अंडील ठेवू शकताय. बरं, आता ह्या जोडीबद्दल जराशी आम्हाला सांगा. त्याला उठ. आता ह्या बैलाचं कपाळ, म्हणजे आता एवढी बैल आहेत. हो बरोबर आहे. एखाद्या हिरोला किंवा एखाद्या नटीला लाजवल असा देखना सुंदर. आता हे कुठल्या जातीचा आहे तो बैल? आता ह्याला माप लय जवळजवळ बैल आता नाही म्हणलं तर किती इंच असेल तुमचा अनुभव? आता हे 63 इंच आहे. 63 इंच आदत असताना, दोन दाती असताना. बरं, आता ह्या कुठल्या जातीचा आहे हा बैल? हे आता 2 दाती आहे. हो काही 2 बघू शकताय. चालू जी लाईन ही संघच्या बैलाची लाईन आहे जी. आणि त्याचा वडील पण असाच तोंडाला शिंगाला असाच देखणा होता, हायटेड पण होता वडील. पण आता हे जी कामाची कशी काय काम, शेतीत हा कसा करू शकतो? काम हा उत्तम प्रकारे करू शकतोय. कसं असते, प्रत्येक बैल कुठल्याही जातीचा बैल असू दे, त्याला जर हाकणारा व्यवस्थित असेल किंवा त्याचं ट्रेनिंग जर व्यवस्थित केलं तुम्ही तर ते 101% कुठलाही बैल आपल्याला काम करतोच. बैल काम कुठला बैल करत नाही असे कुठलीही जात नाही की बाबा ही बैल काम करतच नाहीत. शिक्षक चांगला असला शिकवणारा तर मुलं व्यवस्थित घडतात. तसं काम आहे. तुम्ही त्याला ट्रेनिंग दिलं पाहिजे, रोजच्या रोज दिलं पाहिजे. तुम्ही वर्षातनं 1 डाव झोपणार आणि मग तो काम करत नाही म्हणणार, असं शक्यच होणार नाही. त्याला त्याचा दम फिटनेस केला पाहिजे, त्याच्यासाठी आपण दमलं पाहिजे, त्यासाठी कष्ट घेतलं पाहिजे. आता हा आता त्याच्या शरीरात ह्याच्या शरीरात बरंच साम्य हाय की. आता ह्यो छातीला वेगळा आहे, कपाळाला वेगळा आहे, शिंगाला वेगळा आहे, कानाला वेगळा आहे. हो बरोबर आहे. बरं, आता हा दाती, हा पण 2 दातीच आहे. बर, मग आता हे 2 दातीमध्ये तुम्ही प्रदक्षिणाला ही जोडी काय होत नाही? जोडी होत नाही. कसं आहे, हा बैल असा शरीराला भारदस्त दुंड्या शरीराचा बैल आहे. दोंड्या शरीराचा आहे. आणि हा बैल जरा पातळ आहे. हा बैल कसा आहे, वयानुसार आडवा होणार आहे. हा ज्या वेळेला 6 दाती होईल त्यावेळेला हिची रुंदीवर वाढणार, हिची उंचीच जास्त वाढत जाणार आहे. आणि हा बैल कसा आहे, उंची पण वाढते आणि रुंदी पण वाढते, ही समानच शरीर वाढतं ह्याचं. बरं, आता हे कुठल्या जातीत येतो? हे राहुल गोकाट्यांचा जो बैल आहे मोहोळच्या, त्यांच्या सिद्धापूर लाईन मधला आहे. त्यांच्या बैलाचा खोंड आहे. साधारण वय त्याचं काय? ह्याचं वय आता 2.5 वर्ष आहे. आता दुसरा झालाय. बर, मग आता ही खरेदी कधीची? ही खरेदी आपली 6 महिन्यापूर्वीची आहे. बरं, आता ही कसं नियोजन कसं झालं घेताना का कधी सहज बघितलं? नाही, हा बैल गेल्या वर्षी प्रदर्शन मध्ये घटप्रभेला होता, गड इंग्लजला होता, त्यांच्या आदतमध्ये होता गेल्या वर्षी. मग हा कनंगला म्हणून गाव आहे, त्या कनंगल्यात खोंड होता हा. मग तिथून आम्ही घेतला बैल 3,30,000 रुपयाला. हा पहिला घेतला. आणि नंतर हा शिवनूरचे शिवाप्पा अण्णा अजूर म्हणून आहेत. बर, आपल्या महाराष्ट्रात ते प्रसिद्ध आहे. ते हो आहे शिवनूरचे शिवाप्पा म्हणून ते प्रसिद्ध व्यापारी आहे.
त्यांच्यापासून हा शिवनूरमधून आणला. हा बी आता तिसरा दात ह्यानं पाडलाय, ह्यानं पण तिसरा दात पाडलाय. म्हणजे हा 4शा गटाला ही बैल खेळतात आता. बरं आता प्रदक्षिणाला नेली त्यावेळेस काय काय तुम्हाला मान सन्मान किंवा काय तिथं नियोजन कसं होतं? काही ठिकाणी प्रदर्शनला कसं असते, नियम अटी विद्याच्या त्याच्या वेगवेगळ्या असते त्या. मग काही ठिकाणी असं बैल गुलालामध्ये कलर करून रंगवायला लागते ती. काही ठिकाणी सफेद मध्ये चालते ती हाय अशी. आणि डॉक्टर निवड जिथं असते तिथं असा कलर रंग बिंग लावून काही चालत नाही. आणि जिथं आपली शेतकरी निवड आहे तिथं ते ज्याच्या गावाची पद्धत असते. मग काही ठिकाणी गोडे तेल आणि ती गुरमूस काव असं लावतात, काही ठिकाणी गुलाल लावतात. अशा प्रकारे तिथं त्यांच्या ज्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती आपल्याला ते करायला लागतं. बरं आता ही करत असताना भाषेचा काय संबंध पडतो का? आता कर्नाटकमध्ये खेळायला हो बरोबर आहे. कसं आहे, कर्नाटकमध्ये जे निवड समितीत लोक असतात त्यात काही दुय्यम भाषा बोलणारी लोक पण आहेत. म्हणजे आणि आपल्याला ती काय बोलते ते आपल्याला बोलता येत नाही, पण ती काय बोलते ते आपल्याला पण समजतं. त्यामुळे काय तिथं बाबा ती काय असं पार्सलिटी 100% होते असं काय नाही. आपली वस्तू पण लागते त्या मापाची. मग त्यात समजा ते पार्सलिटी झाली तर 1 नंबर तुम्हाला होईल, तिथं 2 होतील. म्हणून काय तुम्हाला पाक पूर्णच बाजूला करू शकत नाही. आणि आपल्या वस्तू बी आपली वास्त्र बी आहेत तशी. म्हणजे तिथलं एक सांगितले म्हणजे तुम्हाला तिथं काय कुठं झालं तर 1च्या ठिकाणी 2 होईल. 2 होत म्हणून काय त्याला पाक पूर्ण ते स्पर्धेतनं बाद करू शकत नाही. आणि शेवटी जनसमुदाय बघत असतो ना. बरोबर आहे. तर आता ह्यो कुठल्या जातीचा येतो? ह्यो काम्याच्या लाईन मधला आहे आणि ह्यो बाजीच्या लाईन मधला आहे. बाजीच्या ही कसं आहे, बैल शिंगाला आकर्षक, शिंगाची साईज बारीक, तोंडाची नळी बी चांगली, कपाळाची रुंदी कमी, कांबळ म्हणजे पुळी कमी, कांबळ कमी, असे बेंबाट नाही, पायाची फिटनेस चांगली आहेत, माग चौकाची फिटनेस चांगली आहेत, शेपूट बारीक, अशा पद्धतीचे यांचे ठराविक कान बारीक, ते असं बारकाव्याचे जे काही लक्षण आहेत ती जोडीसाठी लागते ती. तर आता ही जी फोटो लागलाय काय नक्की बैलाचं काय झालं? शेज काय झालं, हा बैल आम्ही पंढरपूरच्या चैत्रवारीमध्ये खोंड पाहिला होता. आणि अगोदर पुशेगावात पण पाहिला होता. पुशेगावात पण हा खोंड मालक तो घेऊन आलता. पंढरपूर मोहोळच्या बाजूचं गाव होतं यांचं, नांदगाव म्हणून. तिथे नांदगावच्या चौगले म्हणून आहेत, त्यांच्याकडला हा खोंड. मग ती व्यापार करतात. मग तिथं खोंड पुशेगाव यात्रेत आणला तिने. मग पुशेगावला आम्ही गेल्यानंतर खोंड बघितला तर तिथं ती 4 लाख 4.5 लाख सांगायला आली किंमत. आणि बैल तर एकदम खराब होता. मग आम्ही त्यावेळेला काय आम्ही बघितला नुसता आणि घरी आलो, काय घेतला नाही. परत पंढरपूरच्या चैत्रवारी पुढं होती, त्या वारीत पण हा बैल आलता. मग त्यावेळेला आम्ही हा बैल बघितल्यानंतर तिथं ही बैल घ्यायचं आमच्या डोक्यात होतं पुशेगावपासूनच. मग तिथं पंढरपूरच्या तिथं पण काय बैल ठरला नाही, वारीत पण काय बैल ठरला नाही. परत घरी जाऊन हा बैल घेतला आम्ही. घरी जाऊन बैल घेतला त्यावेळेला कोरोनाचा काळ होता. हा बैल ज्या दिवशी आम्ही आणला त्या दिवशीच लॉकडाऊन पडलं होतं. पहिलं लॉकडाऊन. मग बैल आणला, बैल आम्ही तयार केला इथं. आणि पुशेगावातून एक खोंड आणला होता आम्ही. तो खोंड ह्या खोंडाला घातला. हा सोन्या आणि तो हिरा, हरण्या, एक शिक्का जोड झालेली ती 2 बैल होती. मग हा बैल 2 दातीमध्ये एकदम म्हणजे रुबाबदार बैल होता. गाई बी भरवत होतं, सगळं व्यवस्थित होतं. मग असाच पावसाळ्याच्या दसऱ्याच्या टायमाला पाऊस पडत होता आणि कारखाना सुरू व्हायचा, सीझन चालू व्हायला लागलो होतो. आणि आम्ही तोडी चालू झाल्या त्या दिवशी पहिल्या दिवशी गाडीचं पण वाडा ना गेलो, वाडं घेऊन आलो. आणि जो बैल जे रवत जी थांबली बैलाची, ती पूर्ण रवत बैलाची 15 दिवस थांबली. एक्सरे झाला संपूर्ण बैलाचा, मिरजचे डॉक्टर झाले, इस्लामपूरचे आमचे झाले. मग नंतर बैलाचं ऑपरेशन पण केलं आठवड्यानं. बाबा काय लोखंड आहे का काय का, एक्सरेत काय दाखवत नव्हतं. तरी पण ती रवत काढायसाठी डॉक्टर म्हणली आता ओपन केलं पाहिजे. मग ते सगळं काढलं तरी बी काय निघालं नाही. परत ऑपरेशन केल्यानंतर बैल 8 दिवसानं वारला बैल. मग त्याची आपली समाधी ती ह्याच बैलाची ना? ती नाही, दुसऱ्या बैलाची समाधी. म्हणजे वडिलांच्या काळातल्या बैलाची समाधी आहे. हिची समाधी नाही, ही आम्ही आपल्या शेत जमिनीत याला धन दिले. ते बावधन खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभारी. नमस्कार. तुम्ही आमच्या इथं आला आणि म्हणून आम्हाला पण तुम्हाला समाधान वाटलं. तुम्ही आला, तुम्ही इथं काय असेल ते आमचे 2 शब्द ऐकून घेतले, त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार.